नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत. तर बघा, ज्यावेळी आपण स्वामींची सेवा करतो तर एखाद्या वेळेस काय होतं की अर्थात तुम्हाला थंबनेलवरून कळालं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत. तर स्वामींची सेवा करत असताना त्या सेवेमध्ये खंड पडला तर काय होतं, किंवा ती सेवा खंडित झाली तर काय होतं, किंवा स्वामी शिक्षा करतात का, किंवा मग त्या जेवढी सेवा केला आहे त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही का. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, आपल्या स्वामी मार्गामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर रोज स्वामींची सेवा करणं. म्हणजे ज्या अर्थी तुम्ही सेवेकरी झाला आहे, ज्या अर्थी स्वामी तुमच्या घरात आहेत, म्हणजे स्वामींची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरात आहे, रोज तुम्ही पूजन करता, सगळं करता, पण म्हणजे देवपूजा वगैरे सगळं करता, पण तुम्ही सेवा जर करत नसाल, स्वामींची आठवण काढत नसाल, किंवा स्वामींना तुम्ही गुरु केले तरी पण गुरु करूनही तुम्ही त्या गुरूंची सेवा करत नसाल तर त्याला काहीही अर्थ नाही, लक्षात घ्या. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा दत्त जयंतीच्या दिवशी किंवा प्रकट दिना दिवशी सेवा करणं कोणीही करतं, अगदी न करणारी पण व्यक्ती करते. पण रोज आपण म्हणजे ज्या देवाला गुरु मानले किंवा आपलं सर्वस्व मानले त्या गुरूंची जर तुम्ही रोज थोडी जरी सेवा केलीत तरी त्यांचा आशीर्वाद बघा, मोठे मोठे चमत्कार घडण्यापेक्षा त्यांचा आशीर्वाद, अखंड आशीर्वाद पाठीशी असणं खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. तुम्ही एखादी संकल्पयुक्त सेवा केलं आहे, महाराजांनी त्याचं फळ तुम्हाला दिलं, ठीक आहे. पण तुम्हाला जर अखंड स्वामी कृपा पाहिजे असेल, म्हणजे स्वामींचं संरक्षण तुम्हाला कायम सतत तुमच्यासोबत पाहिजे असेल तर रोज तुम्हाला स्वामींची सेवा करावी लागेल, किंवा करावीच, प्रत्येक सेवेकराने करावीच, लक्षात घ्या. आता ती कुठली सेवा हो, तर बघा, आपली गुरुमाऊली नेहमी सांगत असतात की ज्या घरामध्ये रोज स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ वाचला जातो, किंवा एखादा जरी व्यक्ती स्वामींची सेवा करत असेल तर अख्खं कुटुंब त्या येणाऱ्या संकटात, म्हणजे आता संकट येतं तर घरावरच येतं, आपलं घर हे आपण सगळ्यांचं घर असतं, तर अख्खं कुटुंब त्या संकटातून तरतं. जर एखादा व्यक्ती, आता आमच्या घरात समजा मी एकटी जरी सेवा करत असले तरी माझं अख्खं कुटुंब त्या माझ्या सेवेमुळे, म्हणजे मी उदाहरणार्थ सांगते, तर माझ्या सेवेमुळे ते अख्खं कुटुंब, जरी कुणावरही दुसऱ्यावरही जरी संकट आलं, एखाद्या घरातल्या दुसऱ्यावर जरी संकट आलं तरी ती कृपा जी असते ना, घरावरती जी कृपा असते त्या कृपेमुळे ते अख्खं कुटुंब त्या संकटातून तरतं, लक्षात घ्या. म्हणून जी सेवा करताय ते तुमच्यापुरतीच असते, किंवा तुम्हालाच महाराज आशीर्वाद देतात असं नाही, तुमच्या मुलांना देखील तो आशीर्वाद मिळत असतो, तुमच्या परिवाराला, तुमच्या सासू-सासऱ्यांना, तुमच्या म्हणजे अख्ख्या कुटुंबावर ते संरक्षण कवच असतं, लक्षात घ्या. मग असं संरक्षण कवच तयार करणारी कुठली सेवा असेल तर ती नित्यसेवा असते, लक्षात घ्या. म्हणजे नित्यसेवा म्हणजे काय, तर रोज, आता म्हणजे मी नेहमी सांगत असते की तुम्ही स्वतः सेवा जी करताय ती अर्थात तुम्हाला तर ती सेफ ठेवतेच, तुमचा भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ तर चांगलाच ठेवतेच, पण सोबतच तुमच्या कुटुंबाचं देखील ती सेवा रक्षण करत असते, संरक्षण तुमच्या कुटुंबाचं करत असते, लक्षात घ्या. इतकी प्रभावी सेवा नित्यसेवा आहे, आणि मानवी जीवनातील 99% प्रश्न हे नित्यसेवेनेच सुटतात, लक्षात घ्या. गुरुमाऊली सांगतात की मी कुठलीही संकल्पयुक्त सेवा करा न करा किंवा करू नका, पण नित्यसेवा रोज करा. मी कुठलीही सेवा तुमच्यासोबत शेअर करते, मग 45 दिवसाची असो, 41 दिवसाची असो, कुठली पण, म्हणजे त्यावेळी मी नेहमी सांगत असते की ही सेवा करत असताना नित्यसेवा चुकवू नका. बऱ्याच वेळेला ताईंच्या कमेंट्स येतात की ताई, आम्ही 45 दिवसाची सेवा केली नवऱ्याची दारू सुटण्यासाठी, पण आम्हाला सेवेचा काही अनुभवच आला नाही. माझा नवरा आधीच म्हणजे पीत होता, आणखीनच प्यायला लागला, किंवा काहीच फरक आम्हाला जाणवला नाही. ताई, मी 108 दिवसाची सेवा केली पण काहीच, मला ज्याच्यासाठी सेवा केली ती काहीच गोष्ट घडली नाही, किंवा मला प्रचिती आली नाही. का होतं असं, तर अर्थात आपले प्रारब्ध आहेत, आपला भोग आहे. ज्यावेळी आपले भोग संपतील, प्रारब्ध म्हणजे संपतील, त्यावेळी आपल्याला आपल्या हक्काची गोष्ट किंवा आपल्याला जे पाहिजे ते महाराज देतातच. पण ते लवकर कधी मिळतं, तर ज्यावेळी तुम्ही एखाद्या संकल्पयुक्त सेवेसोबत तुम्ही जर नित्यसेवा करत असाल तर ती जे काही इच्छित फळ आहे ते तुमचं लवकर तुम्हाला मिळतं, लक्षात घ्या. आणि म्हणूनच माऊलीसुद्धा नेहमी सांगत असतात की एखादी संकल्पयुक्त सेवा करत असताना किंवा कुठलीही दुसरी सेवा करत असताना नित्यसेवा चुकवायची नाही. आणि जर तुम्हाला लवकर प्रचिती हवी असेल, लवकर अनुभव यावा असं वाटत असेल तर नित्यसेवा केलीच पाहिजे. नाही तर ही सेवा करतोय मग ती सेवा कशाला करायची, तेवढा आम्हाला वेळ आहे का, नाही.
आधी नित्यसेवा करा आणि मग आधी प्राधान्य कशाला? नित्यसेवेला आणि मग तुमच्या इतर सेवेला. 108 पारायण तुम्ही करताय ठीक आहे, पण आधी प्राधान्य कशाला द्यायचं? ह्या नित्यसेवेला द्यायचं. नित्यसेवा म्हणजे काय मी सांगते. आणि मग तुमची जी काही 108 दिवसाची सेवा आहे, मग रोज एक पारायण तुम्ही करता, त्या सेवेला प्राधान्य द्यायचं. कळालं? आता नित्यसेवा करायची तर कशी करायची आणि त्या सेवेमध्ये खंड पडला तर काय करायचं, किंवा कुठल्याही सेवेमध्ये खंड पडला तर ती सेवा किंवा त्या दिवसाची सेवा भरून कशी काढायची. तर बघा, नित्यसेवा म्हणजे काय? तर स्वामी चरित्र सारामृत मी पहिल्यांदा सांगितलं की स्वामींचा सेवेकरी जो आहे त्याला रोज स्वामींची नित्यसेवा करणं क्रमप्राप्त आहे. क्रमप्राप्त त्याचं रोजचं कामच आहे. रोजचं काम म्हणजे तुम्ही रोज बिना आंघोळीचं राहू शकता का? रोज तुम्ही बिना जेवता राहू शकता का? नाही. त्यामुळे ते तुमचं कामच आहे. ठीक आहे, तुम्ही आंघोळ करणं किंवा तुम्ही जॉबला जाणं ते तुमचं कामच आहे. कळालं? तुम्ही ते काम केलं तरच म्हणजे तुम्हाला म्हणजे काही गोष्टी मिळणार आहेत. तसंच हे काम केलं किंवा ही सेवा केली तरच तुम्हाला महाराजांचं कवच मिळणार आहे. लक्षात घ्या, संरक्षण कवच आणि महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार आहे. आणि नित्यकर्म म्हणजे नित्यसेवा म्हणजे काय? तर रोजची सेवा म्हणजेच नित्यसेवा आणि नित्यसेवा म्हणजेच रोजची सेवा. आता रोजची सेवा काय करायची? बऱ्याच जणांना कळत नाही की महाराजांच्या सेवेत तर आलो आहे, पण काय करायचं नेमकं? सेवा कशी करायची? कुठून सुरुवात करायची? आम्हाला काहीच माहीत नाही. बघा, सगळ्यात पहिले तुम्ही नामस्मरणापासून चालू करा. राहू दे, तुम्हाला नामस्मरण नाही करायचं तर ठीक आहे, तुम्ही केंद्रातून हा ग्रंथ आणा, स्वामीचरित्र सारामृत. प्रत्येकाकडे असलाच पाहिजे. प्रत्येकाकडे स्वामी ज्याच्या घरात आहे, जो स्वामींची सेवा करतो त्याच्याकडे स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ असलाच पाहिजे. मी तुम्हाला एक सांगते की ज्यावेळी तुम्ही केंद्रात जाताना प्रश्न घेऊन तुमचा, त्यावेळी केंद्रात आधी असं विचारलं जातं की तुम्ही कुठली सेवा करता किंवा आधी कुठली सेवा करताय का? तर तुम्ही जी सेवा करताय ते तुम्ही सांगताच, किंवा जे कोणी करत नाही तर ते म्हणतात की आम्ही नाही सेवा करत वगैरे काय. मग तुम्ही नित्यसेवा करता का हे विचारलंच जातं. कारण कुठल्याही सेवेचा, कुठल्याही प्रश्नाचा मूळ मुद्दा आहे की नित्यसेवा. नित्यसेवेने मानवी जीवनातील 99% प्रश्न सुटतात. लक्षात घ्या, 99. त्याच्यामुळे नित्यसेवा करणं खूप गरजेचं आहे. आता आणि जो कोणी करत नाही ना त्याला आधी हीच सेवा दिली जाते, म्हणजे नित्यसेवा दिली जाते. नित्यसेवा म्हणजे काय? तर रोज स्वामीचरित्र सारामृतामधील 3 अध्याय वाचायचे. आता हा आहे स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ. अतिशय पवित्र ग्रंथ आहे. यामध्ये महाराजांचा आत्मा दडलेला आहे आणि महाराजांनी दिलेला अनमोल ठेवाय. लक्षात घ्या, जो हा पठण करतो ग्रंथ त्याच्या आयुष्यात कुठलाही प्रश्न राहत नाही. मग याचे जर 108 पारायण जर तुम्ही केले तर कितीही गंभीर समस्या असो जगाच्या पाठीवर, तुम्ही त्यातून सुटतात. तुमची कुठलीही इच्छा असो ती महाराज पूर्ण करतातच. पण ती सेवा करत असताना त्या जे काही नियम आहेत, अटी आहेत, ज्या ते मनापासून सेवा केली पाहिजे. नाहीतर एखाद्याने सांगितले म्हणून सेवा करायची असं नाही, ती सेवासुद्धा तुम्ही मनापासून केली पाहिजे. लक्षात घ्या. तर आता नित्यसेवा कशी करायची? तर बघा, हा ग्रंथ आहे स्वामीचरित्र सारामृत. आपल्या स्वामी केंद्रात तुम्हाला आरामात मिळून जाईल. मी हा मला माझ्या मावशीने दिला होता, तर तुम्हाला स्वामींच्या केंद्रात मिळून जाईल. तर ह्या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत. तर आता सुरुवात कुठून करायची असते? तर बघा, रोज स्वामीचरित्रामधील 3 अध्याय वाचायचे. आता पहिल्यांदा तुम्ही देवपूजा करायची आणि सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या घरामध्ये महाराजांच्या म्हणजे अधिष्ठान असलं पाहिजे. छोटा किंवा मोठा मूर्ती किंवा फोटो असलंच पाहिजे. महाराजांचं अधिष्ठान हे घरात असलंच पाहिजे. खूप चांगलं असतं. महाराजांचं लक्ष आपल्या घरावर राहतं. पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या घरामध्ये राहतात. एक शक्ती आपल्या घरामध्ये वावरते आहे किंवा एक शुभ काय म्हणतो ते शक्ती आपल्या घरामध्ये आहे असं आपल्याला जाणवतं. कुठलीही निगेटिव्हिटी आपल्या घरात येत नाही. आली तरी ती फार काळ टिकत नाही, कारण महाराजांचं वर्चस्व आपल्या घरामध्ये असतं. त्याच्यामुळे महाराजांचा फोटो असलाच पाहिजे किंवा मूर्ती, तुमच्या इच्छेने मूर्ती घेणार असाल तर मूर्ती घ्या. आणि रोज महाराजांची पूजा करायची. देवपूजा जशी करतात तर रोज देवपूजा करायची. अभिषेक तुम्हाला रोज जमत नसेल तर ठीक आहे, तुम्ही गुरुवारच्या दिवशी घाला. रोज नाही जमत तर ठीक आहे, मलाही नाही जमत, मी अजिबात म्हणजे रोज अभिषेक मला करायला जमत नाही, पण गुरुवारच्या दिवशी मी अजिबात अभिषेक चुकवत पण नाही. कितीही मला कामाला वेळ हो, कितीही भरपूर कामं असो, मुलं दमवत असो, काही असो, पण मी अभिषेक करते. दुपारी म्हणजे शक्यतो सेवा दुपारी करते, पण मी अभिषेक सकाळी उठल्या म्हणजे ज्यावेळी देवपूजा करते त्यावेळी करतेच. मग इतर वेळी मी सकाळी सेवा करत असते, पण अभिषेक गुरुवारच्या दिवशी मी अजिबात चुकवत नाही. कळलं? त्याच्यामुळे तुम्हाला ठीक आहे, रोज अभिषेक जमत नाही तर गुरुवारच्या दिवशी करा. आता सेवा कशी करायची? रोज पूजा केली तुम्ही, ठीक आहे. पूजा केल्यानंतर ह्या ग्रंथामधले रोज 3 अध्याय तुम्हाला वाचायचे. तर आज वार कुठला आहे? सोमवार आहे. तर आज तुम्ही कुठले अध्याय वाचणार हो? तर पहिले 3 अध्याय वाचणार तुम्ही. 1, 2, 3.
क्रमशः 3 अध्याय वाचायचे. उद्या मंगळवार आहे तर 4, 5, 6, परवा बुधवार आहे 7, 8, 9 असे क्रमशः 3 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. सोमवार ते रविवार म्हणजे 7 दिवस, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे 7 दिवस झाले. तर पुढच्या सोमवारपासून परत तुम्हाला नव्याने चालू करायचे. म्हणजे आता क्रमशः 3 अध्याय वाचायचे म्हणजे रविवारपर्यंत तुमचं एक पारायण पूर्ण होतं. म्हणजे तुमचे हा ग्रंथ वाचून पूर्ण होतो. यात 21 अध्याय आहेत ना, मग 7 दिवसात 3 अध्याय म्हणजे 7 दिवसात तुमचं वाचून पूर्ण होतं. परत सोमवारपासून पहिल्यापासून 3 अध्याय वाचायचे म्हणजे 1, 2, 3 असं अखंड तुम्हाला चालू ठेवायचं आहे. कळालं? आणि ह्यालाच नित्यसेवा म्हणतात. नित्यसेवा का करायची? तर नित्यसेवा म्हणजे जे 3 अध्याय आहेत ना, ते 3 अध्यायाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, लक्षात घ्या. आणि ही नित्यसेवा म्हणजे काय? तर रोज 3 अध्याय तारक मंत्र आणि 11 माळी ह्या केल्याच पाहिजेत. 11 माळी तुम्हाला जमत नाही ना, ठीक आहे, तुम्ही 1 माळ करा, पण ती मनापासून करा. महाराज असं म्हणत नाहीत की तू इथं बस आणि 11 माळी कर. आणि जर समजा त्या 11 माळी करत असाल जर तुमचं लक्षच नसेल तर त्या माळी जपण्यात पण काय अर्थ नाही. त्याच्यामुळे 3 अध्याय वाचून 1 माळ करा, ठीक आहे, काही हरकत नाही. पण एवढी तरी सेवा तुम्ही रोज करा. रोज 1 वेळा तारक मंत्र म्हणा, 11 वेळेस नाही जमत तर ठीक आहे 1 वेळेस म्हणा. एवढी तरी कमीत कमी सुरुवात तुम्ही करा. महाराज तुम्हाला नक्की अधिकाधिक सेवा करण्याची बुद्धी देतील किंवा तेवढी प्रगल्भतासुद्धा तुमच्यात येईल की मला अजून सेवा करायची आहे. इथून सुरुवात करा फक्त तुम्ही. आणि 3 अध्याय का वाचायचे? तर बघा, 3 अध्याय म्हणजे उगाचच ते काय वाचायचं म्हणून वाचायचं नसतं. त्यामागेही सुद्धा काही अर्थ दडलेला आहे. ती सेवा करूनही आपल्याला खूप काही मिळत असतं. आपले 99% म्हणजे कुठलाही प्रश्न असतो तो आपल्याला सुटतो, लक्षात घ्या. पण त्या सेवेत सातत्य असलं पाहिजे. नाहीतर आज सोमवार मंगळवार तुम्ही वाचलाय, बुधवारी वाचला नाही, परत गुरुवारी वाचलाय, शुक्रवार शनिवार रविवार तुमच्या लक्षातच नाही आणि मग ती सेवा पूर्ण खंडित होते किंवा म्हणजे कुठलंच काहीच व्यवस्थित होत नाही, लक्षात घ्या. म्हणून सेवेत आपलं सातत्य पाहिजे. आज 3 अध्याय वाचले ना, उद्या पुढचे वाचलेच गेले पाहिजेत, परवा वाचलेत, त्याच्या पुढचे वाचलेच गेले पाहिजेत. एखाद्या वेळेस जर आपण कुठे बाहेर गेलो, ठीक आहे, आपली एखाद्या दिवशी सेवा खंडित होते. आपले 4-5 दिवस पिरियड्सचे असतात त्यामध्ये खंडित होते, मी नाही असं म्हणत नाही. पण आता मग ती सेवा कशी भरून काढायची? तर बघा, पहिल्यांदा मी 3 अध्यायाचं महत्त्व सांगते. पहिला अध्याय जो असतो म्हणजे 3 अध्याय का वाचायचे? तर पहिला अध्याय भूतकाळासाठी असतो, दुसरा अध्याय वर्तमान काळासाठी असतो आणि तिसरा अध्याय आपल्या भविष्य काळासाठी असतो. तर भूतकाळामध्ये जे काही आपले पापकर्म आपण जे काही केलेले आहे त्या पापातून मुक्त होण्यासाठी किंवा त्या म्हणजे पापक्षालनासाठी तो पहिला अध्याय असतो. दुसरा अध्याय वर्तमान काळासाठी असतो. म्हणजे वर्तमान काळ का? तर वर्तमान काळ जे काही तुमच्यासोबत संकट चालू आहे, ज्या दुःखातून तुम्ही चालला आहात ते दुःख दूर होण्यासाठी दुसरा अध्याय. आणि तिसरा अध्याय असतो तो भविष्यकाळासाठी. भविष्यकाळात आता उद्या काय होणार आहे आपल्यासोबत माहीत नसतं, म्हणून उद्या येणारं संकट येऊच नये म्हणून तो तिसरा अध्याय भविष्यकाळासाठी असतो. तर आपलं भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ सुखरूप जावा किंवा चांगला जावा, आपलं आयुष्यच सुंदर व्हावं म्हणून हे 3 अध्याय आपल्याला रोज वाचायचे असतात. 11 माळी का करायचे असतात? तर बघा, पहिली माळ असते म्हणजे गुरूंसाठी, पहिली माळ असते मातेसाठी, पित्यासाठी, पहिली माळ असते गुरूंसाठी, दुसरी माळ असते मातेसाठी, तिसरी माळ असते पित्यासाठी, चौथी माळ असते पितरांसाठी आणि पुढच्या ज्या काही माळी असतात 5, 6, 7, 8, 9, 10 6 माळी ज्या असतात त्या असतात जे काही आपले 6 षडरिपू आहेत, जे आपल्याला सेवा करत असताना खूप त्रास देतात किंवा आपल्या आयुष्य जगत असताना जे त्रास देतात. 6 षडरिपू म्हणजे काय? तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे जे काही 6 षडरिपू आहेत ते आपल्या आयुष्य खूप उद्ध्वस्त करून टाकत असतात किंवा जे वाईट आहेत त्या 6 षडरिपूंपासून आपल्याला लांब ठेवणं हे काम त्या 6 माळी करत असतात. म्हणजे प्रत्येक माळ ही त्या एक षडरिपूसाठी असते. म्हणून आपलं आयुष्य चांगलं व्हावं, आपण चांगलं आनंदी राहावं, आपला स्वभाव चांगला व्हावा म्हणून ह्या 10 माळी असतात. आणि शेवटची 11वी माळ जी असते ती आपल्या स्वतःसाठी असते. बघा, गुरूंसाठी पहिली माळ आणि शेवटची माळ आपल्यासाठी. आपल्यामध्ये जर आपल्याला गुरूंपाशी जायचं आहे, जर आपल्याला आपल्या गुरूंपर्यंत पोहोचायचं असेल तर ह्या सगळ्या ज्या काही पायऱ्या आहेत त्या पार केल्या तरच आपण आपल्या गुरूंपर्यंत पोहोचत असतो, लक्षात घ्या. माता पित्यांसाठी का माळ
जपायची, तर त्यांचं काहीतरी आपल्यावरती ऋण आहे. त्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, त्यांनी आपल्याला पालनपोषण केलेलं आहे, त्यांचं ऋण आहे आपल्यावर. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी ती पहिली माळ, म्हणजे 2 माळे असतात. चौथी माळ पितरांसाठी असते. पितरांचे आशीर्वाद खूप मोठे असतात, म्हणून देवाची सेवा करण्याआधी पितरांची सेवा करावी असं गुरुमाऊली नेहमी सांगतात. म्हणून चौथी माळ ही आपल्या पितरांसाठी असते. पुढचे ज्या काही माळे असतात त्या 6 षडरिपूंसाठी, आणि मग शेवटची माळ ही आपल्यासाठी असते. म्हणून आपल्यामध्ये आणि आपल्या गुरूंमध्ये केवढी मोठं अंतर आहे. हे अंतर कधी, आपण इथे आपले गुरु आहेत, इथे आपण आहोत, आणि मध्ये या सगळ्या पायऱ्या आहेत. जर आपण डायरेक्ट जर शेवटच्या पायरीवर येऊ शकत नाही, आणि आलो तर कुठेतरी पडणार. पण म्हणून टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या पायऱ्या पार करत आपण आपल्या गुरूंपर्यंत पोहोचायचं आहे, आणि सुखरूप पोहोचायचं आहे, आणि कायमचंच आपल्या गुरूंपाशी आपण जायचं आहे, म्हणजे लीन व्हायचं आपल्या गुरूंशी. म्हणून आपल्याला रोज ह्या 11 माळी करायच्या आहेत. ठीक आहे, तुम्हाला 11 माळी नाही जमत तर रोज 1 माळ करा, आणि ज्या काही उरलेल्या 10 माळी आहेत त्या तुम्ही तुमचं काम करता करता, चालता बोलता, धुणं धुताय, स्वयंपाक करताय, भांडी घासताय, ट्रॅव्हलिंग करताय, ह्या गोष्टी करतसुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता. आणि ह्या गोष्टी करत तुम्ही 10च काय 100 माळीसुद्धा करू शकता. तुम्ही किती माळी केल्या हे तुम्हालाही समजणार नाही. इथे बसून आपण फक्त 11च माळी करू, पण तुम्ही कामं करताना जर नामस्मरण केलं तर तुमचे असंख्य म्हणजे माळी होतील, किंवा किती तुम्ही नामस्मरण केलं हे तुम्हालाही कळणार नाही. आणि ते कामंसुद्धा पटापट होतील, स्वयंपाकसुद्धा छान होईल, कारण नामस्मरणाची गोडी त्यामध्ये उतरलेली असते. तर ही सगळ्यात गोष्ट आहे, स्वामी सेवेची सुंदरता आहे. 99% प्रश्न ह्याच सेवेने सुटतात. आता एखाद्या वेळेस जर सेवा करताना ती सेवा खंडित झाली, म्हणजे आपण आता कुठेतरी गावाला गेलो आहे, आता नित्यसेवा आम्ही रोज करतो, मग आम्ही गावाला गेलो आहे, मग त्या दिवशी काही सेवा जमली नाही मला, मग काय करायचं? दुसऱ्या दिवशी तुम्ही गावावरून आला, दुसऱ्या दिवशी आता आज सोमवार आहे, सोमवारचे 3 अध्याय तुमचे चुकलेत वाचायचे, मग मंगळवारी काय करायचं? सगळ्यात पहिले सोमवारचे जे काही अध्याय आहेत 3 ते वाचून घ्यायचे, आणि त्याच्यानंतर मंगळवारचे जे काही पुढचे अध्याय आहेत ते वाचायचे. असं करायचं. नाहीतर ती चुकलं म्हणून चुकवायचंच नाही, कळलं? म्हणजे किंवा पुढचे अध्याय वाचायचे नाहीत, किंवा आधीचे अध्याय वाचायचे नाहीत. पहिल्यांदा सोमवारचे जे काही तुमचे अध्याय होते, मग 4, 5, 6 असो, किंवा 7, 8, 9 कुठलाही, ते वाचून घ्यायचे, आणि मग मंगळवारचे जे काही क्रमाने अध्याय आलेत ते वाचायचे. अशा प्रकारे सेवा करायची. तर 4-5 दिवस पिरियड्स आले तर काय करायचं? तेवढी सेवा खंडित. आता जसं सांगितलं तसंच कंटिन्यू. आता 2-3 दिवस तुमची सेवा झाली आहे, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अध्यायापर्यंत तुमचं वाचन झालं आहे. 3 दिवसाची नित्यसेवा झाली, आणि आता 4थ्या दिवशी तुम्हाला पिरियड आले, मग ते 4-5 दिवस स्किप झाले ना. आता काय करायचं? मग ज्या दिवशी म्हणजे तुम्ही व्यवस्थित व्हाल, म्हणजे 5-6 दिवस 4-5 दिवसानंतर परत कंटिन्यू आहे असे 9पर्यंत थांबलं आहे आपलं, तर 10, 11, 12 तिथून सुरुवात करायची. कळालं? तर चला, आजच्या व्हिडिओत अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि अजूनही काय तुमचे प्रश्न असेल तर नक्की विचारा. स्वामी सेवेत सातत्य ठेवा, महाराजांच्यावरती विश्वास ठेवा, आणि रोज नित्यसेवा करा. सेवा खंडित झाली तर अशा प्रकारे सेवा करा, जेणेकरून सेवेचं फळही तुम्हाला मिळेल. सेवा चुकली याचं गिल्टही तुम्हाला होणार नाही. आणि ज्या दिवशी खरंच सेवा चुकली त्या दिवशी फक्त नामस्मरण करा, काही हरकत नाही. चला, आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं, महाराजांची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.